पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या साईडवरती स्लॅब टाकण्याचं काम चालू होतं आणि स्लॅब टाकण्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहतं आणि कुठल्या बाबीत आपण नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्लॅबसाठी भविष्यात जो आपला स्लॅब आहे त्यासाठी एकदम चांगला आणि एकदम जबरदस्त राहू शकतो. तर मिस्त्री आपल्यासोबत ते आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे की आपण स्लॅबच्या दिवशी काय नियोजन आणि कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. मित्र नमस्कार. तर मिस्त्री आपले जेवढे मित्रमंडळ असेल त्यांना एकदम सोप्या भाषेत सांगा की स्लॅबच्या दिवशी आपण काय कुठल्या बाबीवर लक्ष ठेवलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण आता पूर्ण काम हे क्लिअर झालं त्याच्यानंतर सर्वात प्रथम आता ज्यावेळेस आपण इथे माल टाकणार म्हणजे कॉन्क्रीट टाकणार आहे त्यासाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं राहतं. तर आता आपलं बघू शकतो इतकं कड्याचं ऊन पडलेलं आहे, या उन्हाच्यानं आपला स्लॅबला तडे जाणार आहे. त्याकरता त्याला तडे जाऊ नये म्हणून काय करणार सर्वात प्रथम आपण आहे ना अशा पद्धतीने पाणी मारून घेणं गरजेचं आहे जेणेकरून टेम्परेचर हे मेंटेन राहणार आहे. आणि त्याच्याच बरोबर सर्वात महत्वाचं कारण असं आपण आहे ना ज्यावेळेस सेंटरिंगला ऑइल चोळतो आपल्या प्लेटला तर ते ऑइल ना काही प्रमाणात आपल्या गजाला बी लागू शकते. तर ते गजाला न लागल्यामुळे ना आपण जर असं पाण्यात धुवून काढले तर ते ऑइल बी धुवून जाईल आणि आपल्या गजाची जी सिमेंटची पकड आहे ती आणखीन घट्ट आणि मजबूत राहील. या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्लॅबला असं थंड करून स्लॅब टाकू शकता म्हणजे भविष्यात ना कुठल्याही प्रकारचे क्रॅशेस आणि तडे जाणार नाही. तडे जर नाही गेले तर म्हणजे आपला स्लॅब लीक होणार नाही आणि आपला स्लॅब मजबूत राहणार. त्यापैकी मित्रांनो अशा पद्धतीने राहून मी तरी सांगितलं तडे जाण्याचे अनेक कारण असू शकतात पण त्याच्यामध्ये अजून हे जे कारण असल्यामुळे याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण जी सेंटरिंग ठेवली असतो त्या सेंटरिंगला आपण ऑइल लावत असतो तर ऑइलला कुठं ना कळत का ना आपल्या त्या गजाला लागत असतं आणि गजाला जर ऑइल लागलं तर ऑइलचा आणि सिमेंटचा हा शेतीचा टाकरा असतो तर दोन्हीचं मजबूती एकदम व्यवस्थित होते. त्याच्यामुळे आपल्याला हलकं पण घेतला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा असल्यामुळं आपल्याला टेम्परेचर आहे मेंटेन ठेवण्यासाठी पण पाण्याची खूप गरज मदत होते. त्यामुळं अशा पद्धतीने आणि पण धुवून घेतला दोन्ही पण फायदे अशा पद्धतीने नियोजन करताना